बोलो भारत माता की। तर यही नहीं का पानी नहीं तो नदियां किस काम की, पानी नहीं तो नदियां किस काम की, आंसू नहीं तो आंखें किस काम की, आंसू नहीं तो आंखें किस काम की, दिल नहीं तो धड़कन किस काम की, और वतन के लिए हम काम ना आए तो ये जिंदगी किस काम की। मी गोविंद पाटील, माजी सैनिक, जय जवान जय किसान फाउंडेशनचे ग्रुप अध्यक्ष, कर्नाटक राज्य रजिस्ट्रेशन। त्याच प्रकारे आज इथं उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे किंवा आपल्या गावातील सर्व माझे आजी माजी सैनिक, त्याच प्रकारे आपला जो माझे गुरुवर्य, सर्व शाळेचा स्टाफ आणि ही सर्व समोर बसलेली सर्व चिमुकली आणि गावकरी सर्व मंडळी, तर सर्वांचे मी वंदन करतो की मला इथं बोलवलं आम्हाला आणि आम्हाला एक मान सन्मान दिला। खरोखर खूप आनंद वाटला की सर्व आमच्या माजी सैनिकांचा जो तुम्ही मान सन्मान करलात आणि आम्हाला सत्कार केला आणि एक सत्कार मूर्ती म्हणून या पत्रिकेमध्ये आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला इथं बोलवला। खरोखर खूप आनंद वाटला आणि त्याच्यासाठी तुमचे मी सर्व आमच्या आजी माजी सैनिक किंवा माझे जे सिनियर सैनिक आहेत त्यांच्या वतीने तुमचा सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तर 26 जानेवारी जो आपण साजरा करतो, तर बऱ्याच मुलांनी पण सांगितले की 26 जानेवारी आपण का साजरा करतो, तर 15 ऑगस्टला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाला आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपण 26 जानेवारी रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो। का करतो आपण, पुन्हा आपल्याला पब्लिश करायची काय गरज होती, तर यासाठी म्हणून साजरा केला जातो। तर आपल्या या बऱ्याच या देशांमध्ये म्हणजे जगामध्ये जे देश आहेत त्या देशांमध्ये बऱ्याच देशांमध्ये राजेशाहीचं घराणं चालू होती की त्या राजेशाहीच्या घराण्यानेच ते त्या देशाला सांभाळायचं आणि जर राजेशाहीच्या जर घराण्याने देशाला सांभाळले तर मग घटना कोणत्या कामाची आहे, सामान्य लोक काय त्यांचं काय काम आहे, काहीच नाही आहे। फक्त एकच राजेशाहीचा एक घराण्याचा एक माणूस फक्त जो ऑर्डर देईल तीच पास आहे। पण त्याच वेळेला जेव्हा आपण 150 वर्ष इंग्रजांच्या हाताखाली आपण गुलाम म्हणून राहिलो आणि तेव्हा आपण 15 ऑगस्ट म्हणून स्वतंत्रता दिवस आम्ही मनवतो आणि स्वतंत्र झालो, तेव्हा या ब्रिटिश लोकांनी एक अट ठेवली की जोपर्यंत तुमच्या या देशामध्ये तुम्ही संविधान लागू करत नाही, तुमचे मूलभूत हक्क लागू करत नाही, घटना लागू करत नाही, तोपर्यंत तुम्ही पूर्ण स्वतंत्र नाही झालात। आणि त्याच वेळेला म्हणून आपल्या श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी 6 वर्षाच्या कालावधीत एक राज्यघटना लिहिली आणि ती जेव्हा राज्यघटना 1950 साली त्यांनी आपल्या या